करता आला. अथांग निळा समुद्र डोळ्यासमोर येत होता आणि आवाज ते लाटांचे वगैरे असं ते फील करता आले सगळे मला आणि या बोटांना असं सेन्सेशन झालं होतं पूर्णपणे आणि पायाच्या पोटरीला असं आणि कृतज्ञता अशी फील करता येत होती आणि ते अफर्मेशन सगळे बोलताना मला ते फील होत होते. असे स्वतःमध्ये आणि पॉझिटिव्ह सुरुवातीला आपण जे बोलत होतो, निगेटिव्ह बाहेर श्वासाद्वारे टाकत होतो. ते खूप असं हलकं लाईट वेट असं वाटतं, मस्त वाटतं. खूप चांगला अनुभव होता. थँक यू सो मच. थँक्स फॉर शेअरिंग. थँक यू. बाय. बाय. कोणीतरी चॅट वर टाकलं आहे. हॅलो मॅम, मी चॅटवर टाकलंय. नेहा हा. नाबर. हा, मी शेअर बोला. करू का? हा, तुमचा कॅमेरा ऑन आहे का? हा, नाही करते, मी शेअर करते. एक मिनिट, दिवस लावते. आजचा अनुभव खूप छान होता. सुरुवातीला जेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटी तुम्ही श्वासाद्वारे तुम्ही बाहेर टाका, तेव्हा मी जे काही माझ्या निगेटिव्ह आहे माझ्या शरीरामध्ये ते मी बाहेर टाकत होते आणि ते जाणवत होतं. आणि जेव्हा अबेंडन्स तुम्ही सांगितलं की तुम्ही अबेंडन्स फील करा, तेव्हा एक असा छानसा प्रकाश असा मला जाणवला आणि तो तो माझ्या शरीरातल्या पेशी तो अब्झॉर्ब करत होता. तो अनुभव खूपच छान होता मॅडम. थँक यू सो मच. थँक्यू. थँक्स. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मी मीटिंग सोडू शकते का मॅम? हो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. बाकी सांगतोय. हा, ज्योती. ऍज युजल छान वाटलं. आणि स्टार्टला जेव्हा तू सांगितलंस ना हे निगेटिव्हिटी सोडा आणि काही सेन्सेशन्स होतात, तर असं खूप फोरहेड वगैरे भारी झालं, दुखलं, असं पेन वगैरे वाटलं. पण नंतर हळूहळू नॉर्मल झालं. काहीच नाही, नंतर पूर्ण वेळ काहीच नव्हतं. आणि नंतर जेव्हा अबंडन्स बघायचा होता कुठल्या प्रकारामध्ये, जसं स्काय हे ते, तर मला असं व्हॅली ऑफ फ्लॉवर दिसली. म्हणजे लाईक असं दोन्ही बाजूंनी असे छान हिरवेगार डोंगर, वेगवेगळी फुलं वगैरे. आपल्या नॉर्मली मेडिटेशनच्या म्युझिकला बघ बॅकग्राऊंडला असतात ती फुलं पानं, तसं एकदम खूप सुंदर आणि छान. आणि मला माझं कंपॅनियन म्हणजे माझ्या बरोबर कोणतरी होतं आणि ती व्यक्ती पण मी बघितली. सो आय एम हॅपी. छान वाटलं मला. आणि प्रकाश जाणवला, पण मला ते अशी पर्टिक्युलर लाईट अशी नाही जाणवली. पण मी असं एकदम आपण रिलॅक्स होतो ना त्या गवतावर वगैरे, असं झोपतो आपण फोटोसाठी लाईक, तसं मी एकदम रिलॅक्स झोपली असं मला जाणवलं. ऍब्झॉर्प्शन झालंच असेल, नो डाऊट. कारण खूप रिलॅक्स होतं. अल्टिमेटली फायनली सोडताना असं वेगळं पीस होतं. काय झालं हे एक्झॅक्ट नाही कळालं, पण छान पीसफुल होतं एकदम. मस्त होतं. थँक्स. येस. बाय. बरं झालं आलीस. हो. फायनली. आणि विषय पण बघ, म्हणजे ज्याला यायचं असतं, जर तू नेहमी म्हणतेस की त्यासाठी सगळी योजना केलेली असते. असं अगदी लास्ट मोमेंटला हे झालं की मी विसरून गेलेली. मी म्हटलं हिचा कॉल येईल आणि ते झूमचं माझ्या लक्षात नाही. आणि मग सडनली अरे कोण नाही हा मेसेज बघून मग मी लगेच जॉईन केलं. ओके, चल. थँक्यू. कोणाला चालेल की म्हणून बोलू मी? हा, अर्चना. मग आरती काकू, अर्चनाचं झालं की तुम्हाला घेऊ. हा, बोला. थँक्यू. कारण मी ऑफलाईनचं मला शक्यच नव्हतं येणं, आणि मी खरंच वाट बघत होते कधी ऑनलाईन सेशन चालू होत आहेत तुमचे. तर बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट. आणि फर्स्ट जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा खूप स्टिफनेस होता इनिशियली. आपण जेव्हा क्लेन्झिंग वगैरे करत होतो तेव्हा तुम्ही श्वास आणि इनहेल आणि एक्झेल करायला सांगितलं त्यावेळेस. त्यानंतर मग हळूहळू जसं आपण ध्यान करत गेलो तसं आता
म्हणजे टोटली स्टिफनेस गेला. म्हणजे लोअर बॅकला खूप स्टिफनेस होता. दॅट वॉज गॉन टोटली. आणि खूप रिलॅक्स आणि काम वाटतं. म्हणजे अजून मला असं बोलावंसंही वाटत नाही. आय एम स्टिल इन दॅट पीस. त्यामुळे खूपच ते छान म्हणून वाटतंय. मी फीलिंग सेव्ह करून ठेवायला सांगितलं. वेन यू तुम्हाला फील होईल एक्झॉस्टेड, एन्झायटी, हं. टेन्शन, डिप्रेशन, तर हे फील आपण डायरेक्ट ऍक्सेस मेमरी मधून घ्यायचं आणि हे आपण आठवायचं. हां, असं त्यामुळे करायचं. मला मी असं ते मला सेव्ह अजिबात करून ठेवायला बोलावंसं नाही वाटत आहे. सांगितलं. पण इट इज जस्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. त्यामुळे खरंच खूप खूप थँक यू. मस्त वाटतंय. खूप रिलॅक्स वाटतंय. थँक्स अगेन. आणि हा, पाणी पिऊन घ्यायचंय सगळ्यांनी. आज मी सांगायला ओके. विसरले. हा, आरती कपूर. मी अबंडन्स मध्ये डोळ्यास येत ऐकू ना? हो हो हो. हा. मी डोळ्यासमोर सूर्य आणि डोंगर आणि हे आणलं. तर सूर्याचा जो प्रकाश होता तो आपण जेव्हा फील करत होतो तेव्हा मला एकदम माझ्या भोवती असा ऑरा तयार झाल्यासारखा मला वाटला आणि शरीर एकदम पहिल्यांदा मला गरम झाल्यासारखं वाटलं. त्याचे ते किरण होते ना ते सगळे माझ्या अंगावर येत होते आणि मग नंतर त्या मी सूर्याकडे अशी मी चालत 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 जात होते असं मला जाणवत होतं. आणि जशी जशी चालत चालत गेले तेव्हा मला एकदम हातापायांना थोड्याशा मुंग्या आल्या त्या. पण आणि मग मी तिथे बसले आणि बसल्यावरती मला माझे जे गुरु आपण होते पकडले होते त्यांचं सूर्याच्या बाजूला मला त्यांचं दर्शन झालं त्याचं. एकदम त्याच्यामुळे एकदम एवढं छान फील झालं. एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला माझे गुरु असे दोघंही मला एकदम छान दिसले. त्याच्यामुळे आणि तिथे मी जवळजवळ खूप वेळ अशी ध्यान करत बसली होते आणि मला खूपच छान वाटलं म्हणजे तेव्हा. असं तू तेव्हा सांगितलं ना तुझ्या इकडे खरं मी सूर्याचं केलं, पण मला वरती चांदण्या जेव्हा तू सांगितलं चांदण्या फील करा, हे करा, मी ते पण फील करायला लागले होते त्या सूर्याच्या बरोबर. खूप छान अनुभव होता एकदम. मस्त. हां. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. थँक आता कोण सांगतंय? तुम्ही आता जर सांगणं पॉसिबल नसेल किंवा काही कारणाने तुम्ही ग्रुपवर टाकलं, हो ज्योतिताई चालेल, तुम्ही शेअर करा. ग्रुपवर टाकलं तरीही चालेल, चॅटवर टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. पण शेअरिंग नक्की करा. तो एक हिलिंगचाच भाग असतो असं आपल्या मंजिरीताई नेहमी सांगतात. तर हा, ज्योती, आवाज नाही येते तुमचा. हरिओम. हरिओम. हा, खूप छान वाटलं. पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. आज मला असं अचानकच असं फील झालं आणि मेसेज वाचल्यानंतर लगेचच मी जॉईन झाले आणि खूप तुमचा आवाज इतका गोड आणि छान समजून मला करता आलं. खरं तर संवादचे मी मेंबर आहे, पण मला खूप छान वाटलं आणि तुम्ही जे 3 हे सांगितले कृतज्ञता या शब्दावरती मला जास्ती भरून आलं आणि खूप म्हणजे वेगळा अनुभव आला, की मी सगळं फील करू शकले. काही ठिकाणी बागेचं दर्शन झालं. जेव्हा तुम्ही समुद्र, पाणी, धबधबा सांगितला, तेव्हा मी शिवतरघळीचा धबधबा माझ्या डोळ्यासमोर आला. माझ्या पण डोळ्यासमोर तोच होता. कारण अबंडंट या शब्दाला साजेसा मी आतापर्यंत बघितलेला तोच धबधबा आहे, म्हणजे एक शिवथरघडीचा. आणि त्याचा जो अनुभव मी पण घेतलेला आहे, त्याचा जो आवाज, म्हणजे अजूनही शिवथरगड म्हटलं की असे कान वाजायला लागतात. एवढं येतात. त्याचं, म्हणजे बाकीचे पण मोठे धबधबे बघितलेत, पण त्या शिवथरघडीचं काही वेगळंच हे आहे. हां, आवाज आणि पाण्याचं हे पण आणि खूप मी छान आहे. जेव्हा बोलले तेव्हाही माझ्या मनात तोच होता. त्यामुळे कारण खूप मी छान तुला वाटलं आणि हे ऑनलाईनमुळे मला करता आलं आज. त्यामुळे तुमचे धन्यवाद. संवादचे धन्यवाद आणि मंजिरीताईंना नमस्कार. हां. थँक्यू. अजून कोणी करतंय शेअर? इकडे प्रत्यक्ष जे हजर आहेत त्यांचं पण आपण शेअरिंग घेऊया. जर ऑनलाईन
आता कोणी करत नसेल ऑनलाईन हजर असलेल्यांपैकी इथेच ठेवते कॅमेरा आणि असा करते चालेल ना? बरं, मग हे झाल्यानंतर करताय का? अरे nobody is judging you. बरं, कोणी ऑनलाईन शेअर करतोय का? ठीक आहे, मग आपण ह्यांना विचारूया. इथे